नमस्कार, मी तुमचा मित्र, दोस्त, सखा डॉक्टर विजय महाडिक। मित्रांनो, आतापर्यंत आपण पित्तावरती, पित्त प्रकृतीवरती आणि पित्तचा त्रास झाल्यानंतर त्याच्यावरती असणाऱ्या उपचारावरती बरेचसे व्हिडिओ तयार केलेले आहेत। परंतु आता थोडंसं पुढे जात आपण पित्त प्रकृतीच्याच लोकांना पित्ताचा त्रास कशा पद्धतीने होतो आणि काय खाल्ल्यानंतर तो त्रास होऊ शकतो, कुठल्या प्रकारची आपण काळजी घेऊ शकतो की ज्याने पित्ताचा त्रास होणार नाही आणि पित्ताचा त्रास झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने घरगुती उपचार करू शकतो, सोबतच आपण आयुर्वेदिक औषधं कोणती वापरू शकतो या संदर्भात आज आपण व्हिडिओ तयार करणार आहोत। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घेणं गरजेचं आहे की पित्त प्रकृती आपली कशी बनते। एकतर आई वडिलांची जर प्रकृती पित्ताकडे जाणारी असेल किंवा आईच्या गर्भामध्ये आपण असताना जर समजा आईनं जर पित्तवर्धक आहार केला असेल, त्या काळामध्ये जर पित्त वाढणारा असा ऋतू असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून आईच्या गर्भामध्येच आपली प्रकृती ठरत असते। म्हणजे आपण कसे राहणार आहोत, आपली उंची काय असेल, आपलं वजन काय असेल, आपले आचार विचार काय असतील, ह्या 80% गोष्टी हे आईच्या गर्भामध्ये असल्यानंतरच आपल्याला ठरत असतात। यालाच आपण प्रकृती ही पित्ताकडे जाणारी किंवा पित्त प्रकृती असं म्हणत असतो। आणि जो काही 20% भाग असतो तो आपण ज्यावेळेस गर्भाच्या बाहेर येतो त्यावेळेस बाहेरच्या वातावरणातला, बाहेरच्या संगतीचा परिणाम हा आपल्यावरती होत असतो। तर पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्णम लघु विश्रम सरम द्रवम हा पित्ताचा आयुर्वेदाने सांगितलेला श्लोक आहे। म्हणजे हेच पित्ताचे गुणधर्म आहे। लघु असणं, उष्ण असणं, तीक्ष्ण असणं, स्निग्ध असणं, विस्त्र असणं म्हणजे घाणेरडा वास असणं, सर असणं, द्रव असणं हे पित्ताचे गुणधर्म आहेत। पित्त हे प्रत्येकामध्ये असतं आणि याच पित्ताचे गुणधर्म जर जास्त प्रमाणात वाढले तर मग मात्र आपल्याला त्या पित्ताचा जास्त प्रमाणामध्ये जास्त त्रास होत असतो। तर काय त्रास होत असतो आपल्याला? एक तर सर्वप्रथम आपल्या छातीमध्ये जळजळतं, पोटामध्ये जळजळतं, घशाला आंबट पाणी येतं, जास्त प्रमाणामध्ये चिडचिड होत असते, रागराग होत असतो, आपल्या शरीरामध्ये औष्ण्य म्हणजे उष्णता प्रचंड जाणवत असते, तळ हाताला तळ पायाला आगाग होत असते, बऱ्याच लोकांच्या अंगावरती पित्त उठतं ज्याला आपण शीतपित्त म्हणतो। काही लोकांना त्याचा परिणाम आपल्या डोळ्यावरती देखील होत असतो। डोळ्यांचे आगाग होणं, डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर वाढणं हे सुद्धा पित्तामुळं होणारी लक्षणं आहेत। कारण आलोचक पित्त नावाचं पित्त हे आपल्या डोळ्यामध्ये असतं आणि जर पित्ताचा त्रास होत असेल तर डोळ्यावरती देखील त्याचा परिणाम आपल्याला होत असतो। ज्या लोकांचे अकाली केस पिकतात किंवा केस गळतात या लोकांची सुद्धा प्रकृती ही पित्ताकडे जाणारी असतात। कारण पित्त प्रकृतीच्या लक्षणामध्ये आचार्य चरकांनी आणि आचार्य वाग्भटांनी केस विरळ असणं हे लक्षण स्वरूप म्हणून सांगितलेलं आहे। बऱ्याच लोकांचे केस सिल्की आणि मुलायम असतात हे सुद्धा पित्त प्रकृतीचंच लक्षण आहे। परंतु हे केस लवकर गळतात आणि केस लवकर पांढरे होतात। हा सुद्धा जर जास्त प्रमाणामध्ये आपण जे मागे गुणधर्म सांगितले पित्ताचे ते जर जास्त प्रमाणामध्ये वाढले तर ते आपल्याला शरीराला त्रासदायक हे होत असतात। म्हणजे खालित्य पालित्य म्हणजे केस गळणं, केस पिकणं आणि चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणं म्हणजे एजिंग जे फॅक्टर्स आपण ज्याला म्हणतो की वय वाढण्याची जी लक्षणं आहेत तर ती लक्षणं जास्त प्रमाणात जर पित्ताचा त्रास असेल किंवा पित्ताचे गुणधर्म जर जास्त प्रमाणात वाढले असतील तर ते आपल्याला पाहायला मिळतात। कारण काही लोकांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला चालू होतात। ही शारीरिक लक्षणं आपल्याला झालेली पाहायला मिळतात। याच्यासोबतच काही मानसिक लक्षणं देखील पित्ताचा जास्त प्रमाणात त्रास वाढल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात। तर ही मानसिक लक्षणं कोणती आहेत? जास्त प्रमाणात चिडचिड होणं, जास्त प्रमाणात राग येणं, जास्त प्रमाणात काळजी करणं, ही मानसिक लक्षणं किंवा जास्त टेन्शन येणं ही मानसिक लक्षणं आपल्याला पाहायला किंवा मानसिक लक्षणं झालेली पित्त प्रकृतीच्या लोकांना आपल्याला पाहायला मिळत असतात। तर पित्त शरीरात कशामुळे वाढतं? तर हे जर आपण जाणून घेतलं तर पित्तापासून बचाव करणं आपल्याला थोडंसं सोपं पडेल। तर यातलं प्रमुख पहिलं जे कारण आहे पित्त वाढण्याचं तर ते पहिलं कारण आहे आपलं जेवणपान। जर समजा आपलं जेवण व्यवस्थित नसेल, आपण वेळेवरती जेवण करत नसेल, अवेळी जेवण करत असेल तर याचा परिणाम म्हणून सुद्धा पित्त वाढत असतं। समजा आज सकाळी 10ला जेवण करायचं, उद्या 12ला जेवण करायचं, परवा 1ला जेवण करायचं, म्हणजे जेवणाची वेळा कुठल्याही पद्धतीनं कसलीही पाळायची नाही। याच्यामुळे आपण जे काही जेवण केलेलं आहे त्याचं अन्नाचं पचन प्रॉपर होत नाही, व्यवस्थित होत नाही आणि अन्न पोटामध्ये पडून राहतं। बहुतांश वेळा आपण काय करतो की रात्री उशिरा जेवण करतो, बहुतांश वेळा आपण असं करतो की आधीचं जेवण पचलेलं नाही आहे, त्याचंच अपचन झालेलं आहे आणि आपण त्याच्यावरतीच जेवण करतो। म्हणजे आधीचा झालेला वेगळा पाक आणि आपण म्हणजे जो कच्चा पाक तयार झालेला असेल तो आणि त्याच्यावरतीच जे कच्चं अन्न आहे ते वरनं ढकलतो आणि त्याच्यामुळे अन्नाचं पचन प्रॉपर होत नाही आणि घशाला आंबट पाणी येणं, डोकं दुखणं, मळमळणं,
अशक्तपणा वाटणं किंवा पोटामध्ये जळजळणं ही लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. बरीच मंडळी मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खातात. म्हणजे जेवणामध्ये आपण जे आपल्या किचनमध्ये जे मसाल्याचे पदार्थ आहेत तर ते अतिशय चांगले आहेत. आयुर्वेदामध्ये याला दीपन पाचन असं म्हटलं जातं. परंतु आपण ते इतक्या प्रमाणात वापरतो की त्याचे उष्ण तीक्ष्ण जे गुणधर्म आहेत ते आपल्या शरीराला त्रास द्यायला चालू करतात किंवा पित्ताला वाढवण्याचं काम करतात. तर हे पित्त वाढवणारे जे मसाल्याचे पदार्थ आहेत की जे आपण जास्त प्रमाणामध्ये वापरतोय त्याचा जास्त प्रमाणात वापर करणं, जंक फूड, फास्ट फूड, इडली, मेदूवडासारखे जे फर्मेंटेड पदार्थ आहेत म्हणजे आंबवलेले पदार्थ आहे ते जास्त प्रमाणात खाणं असेल, बेकरी प्रोडक्ट असेल, पाव, बटर, खारी, टोस्ट हे जास्त प्रमाणात सेवन करणं असेल, याचा परिणाम म्हणून पित्त देखील वाढत असतं. बऱ्याच वेळेला जर समजा आपण रात्री 10 नंतर जेवण करत असेल तर ते जेवण तुमचं पचणारच नाही आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी करपट ढेकर येणं, उलट्या होणं, मळमळणं, पोटात गॅस तयार होणं ही लक्षणं आपल्याला दिसायला चालू होणार आहेत. तर रात्रीचं जेवण हे संध्याकाळी 7 ते 7:30च्या आतच व्हायला पाहिजे. म्हणजे सूर्य असताना जेवण करणं हे खरं तर अतिशय उत्तम असतं आणि सकाळचं जेवण हे सकाळी साधारण 9 ते 11च्या दरम्यान व्हायला पाहिजे. मित्रांनो, जेवढं तुम्ही सकाळी जेवण करताय म्हणजे त्याच्या निम्म जेवण हे रात्रीच असायला पाहिजे. म्हणजे आपण जर सकाळी 2 चपात्या खात असेल तर रात्रीच्या जेवणामध्ये 1च चपाती खाणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही आणि अपचनाचा देखील त्रास होणार नाही. मित्रांनो, आपली प्रकृती ही ऋतूनुसार आणि वातावरणानुसार देखील ठरत असते. जर समजा शरद ऋतू असेल तर शरद ऋतूमध्ये कंपॅरेटिव्हली पित्ताचा हा जास्त प्रमाणात त्रास होतो. शरद ऋतू म्हणजे कोणता ऋतू? स्पेसिफिक ऑक्टोबर नोव्हेंबरचे थंडीचे दिवस. या दिवसामध्ये काय होतं की आपल्या थंडीमुळं आपल्या शरीराचे जे बॉडी पोर्स आहेत म्हणजे शरीरावरील जी काही रोमरंध्र किंवा छिद्र आहेत तर ती छिद्र बंद होतात आणि आपल्या शरीरातली जी उष्णता आहे, जी हीट आहे, जी बाहेर पडत असते तर ती बाहेर न पडता आतल्या आतच कोंडली जाते. त्याच्यामुळे काय होतं की जी हीट शरीरात आहे, उष्णता जी आहे किंवा हा पित्ताचा संचय काळ म्हटलं जातं की याच्यामध्ये आपल्याला उष्णतेचा प्रचंड त्रास व्हायला चालू होऊन जातो. तर शरद ऋतूमध्ये या वातावरणामुळेच आपल्याला त्रास हा होत असतो. दुसरी जे लक्षण आहे किंवा दुसरं जे कारण आहे ते म्हणजे वयाचं कारण. 1 ते 16 हे जे वय आहे हे साधारणपणे कफाचं वय आहे. ही कफावस्था किंवा बाल्यावस्था म्हटलं जातं आणि या वयामध्ये साधारणपणे लहान मुलांना कफाचे त्रास म्हणजे सर्दी, खोकल्याचे त्रास आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. 16 ते 45 हे जे वय आहे हे मध्यम वय म्हटलं जातं. याला पित्ताचं वय देखील म्हटलं जातं. या वयामध्ये साधारणपणे पचनाच्या तक्रारी, पित्त वाढणं, डोळ्यांचे प्रॉब्लेम तयार होणं, अपचनाच्या तक्रारी तयार होणं अशी लक्षणं आपल्याला जास्त प्रमाणामध्ये व्यवहारामध्ये पाहायला मिळतात. आणि 45 नंतरचं जे काही वय आहे ज्याला आपण म्हातारपण म्हटलं जातं किंवा वृद्धापकाळ म्हटलं जातं तर याच्यामध्ये हे वाताचं वय असतं. म्हणजे सांध्यांचे प्रॉब्लेम, मणक्याचे प्रॉब्लेम, सांधे दुखणं अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आयुर्वेदाचा हा अग्नीपासून तयार झालेला आहे. म्हणजे म्हणजेच अग्नी. आयुर्वेदाने अग्नी खूप जपायला सांगितलेला आहे. ज्याचा अग्नी बंद झालेला आहे तो व्यक्ती जास्त दिवस जगणार नाही असं देखील आयुर्वेद म्हटलं जातं किंवा ज्याचा अग्नी बंद झाला आहे तो व्यक्ती जिवंत नाही असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे अग्नी हा आपला कायम तेवत राहिला पाहिजे. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो अग्नी तेवण्यासाठी? तर अल्प मात्रेत जेवणं किंवा मात्रेत जेवण करणं हे प्रामुख्यानं आपल्याला पाळलं गेलं पाहिजे. अग्नीचे 13 प्रकार आहेत. एक जो पहिला म्हणजे जाठर अग्नी, ज्याच्यामध्ये आपण जे काय अन्नाचं आहे ते पचन करत असतो. आणि 7 जे अग्नी आहेत ते धात्वाग्नी आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे 7 धातू आहेत या 7 धातूंचे अग्नी हे धात्वाग्नी आहेत. आणि 5 महाभूतांचे 5 अग्नी म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचे असणारे अग्नी असे एकूण मिळून 13 अग्नीचे प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. दुसरी गोष्ट, प्रकृतीमुळे होणारा पित्ताचा त्रास. म्हणजे समजा एखादी व्यक्ती कफाची व्यक्ती आहे, जसं की अनंत अंबानी, म्हणजे ही व्यक्ती कफाकडे जाणारी आहे. म्हणजे स्थूल वजन असणं, चेहऱ्यावरती कायम हास्य असणं, संयमी आणि मधुर तेवढंच मोजकंच बोलणं, ही व्यक्ती कफ प्रकृतीकडे जाणारी आहे. या व्यक्तीनं जर 10 वडापाव खाल्ल्यानंतर त्यांना जो होणारा त्रास आहे तोच समजा पित्त प्रकृतीची व्यक्ती म्हणजे शाहिद कपूरसारखा व्यक्ती असेल ज्यांना खूप लवकर राग येतो किंवा जास्त प्रमाणात बोलणं असेल, अशा व्यक्तीनं 2 वडापाव खाल्ल्यानंतर म्हणजे अनंत अंबानींनी 10 वडापाव खाल्ल्यानंतर जो त्रास होणार आहे तोच शाहिद कपूरला किंवा सलमान खानला 2 वडापावमध्ये त्रास होणार आहे. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी कायम थंड आहार घेणं
खूप गरजेचं आहे किंवा त्यांना थंड गोष्टी खूप पसंत असतात। ही आपण शारीरिक कारणं पाहिली किंवा ऋतूनुसार काळानुसार होणारी कारणं पाहिली, प्रकृतीनुसार होणारी कारणं पाहिली। आता याच्यासोबतच काही मानसिक कारणं देखील आहेत। तर याच्यामध्ये कोणते आहेत मानसिक कारणं? जास्त टेन्शन घेणं, जास्त काळजी करणं ही मानसिक कारणं आहेत। जर या कारणांच्यामुळे वाढलेलं पित्त आपण काय करतो की समजा जर आपलं पित्त वाढलं असेल तर आपण अँटासिड घेत असतो। अँटासिड H2 ब्लॉकर्स आहेत, म्हणजे तुमचं वाढलेलं जे काही पित्त आहे तर ते पित्त जाग्यावरती दाबलं जातं आणि अशामुळे काय होतं की आपल्या शरीरात वाढलेलं जे काही पित्त आहे ते तसंच साठवून राहतं। याच्यामुळे बऱ्याच वेळेला हृदयाच्या होणाऱ्या ज्या घटना आहेत त्यासुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येत नाही। त्यामुळे पित्त दाबण्याचे प्रकार बिलकुल करू नयेत। जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांचा किंवा आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून आपलं पित्त कव्हर करण्याचा प्रयत्न करावा। ज्यावेळेस आपण अँटासिडमधून पित्त दाबतो तर बऱ्याच वेळेला पित्ताशयातले खडे देखील आपल्या पोटामध्ये किंवा पित्ताशयामध्ये होत असतात आणि त्याच्यासाठी जे पित्ताशयाचं जे खड्यांचं जे ऑपरेशन सांगितलेलं आहे आधुनिक शास्त्रामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये देखील सुद्धा, तर पित्ताशयाचे खडे न काढता तर अख्खं पित्ताशय काढलं जातं। मग ज्यामुळे आपल्याला पित्ताचा जो काही खडे असताना जितका त्रास होतोय त्याच्यापेक्षा जास्त त्रास हा पित्ताशय काढल्यानंतर होत असतो, कारण आपल्या लिव्हरमध्ये पित्त तयार होत असतं। गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयामध्ये ते साठवलं जातं आणि लहान आतड्यामध्ये ते पित्त सोडलं जातं। परंतु पित्ताशयाचं जे काम आहे ते गावातल्या पाण्याच्या टाकीसारखं आहे, म्हणजे नदीचं पाणी तुमच्या पाण्याच्या टाकीत येतं, गावाच्या पाण्याच्या टाकीत येतं आणि ते गावातल्या प्रत्येक घरात परत सर्क्युलेट केलं जातं। जर तसं जर पाण्याची टाकी जर मध्ये नसेल तर ते नदीचं पाणी डायरेक्ट तुमच्या गावात घुसणार आहे। तशा पद्धतीनं शरीराच्या आपल्या अवस्था होऊन जाते। पित्त होऊ नये किंवा पित्त झालेलं कशा पद्धतीनं कमी करता येईल किंवा पित्तामध्ये कोणता आहार घ्यावा, तर या संदर्भात आपण काही घरगुती उपचार देखील आपण करू शकतो। तर यात सगळ्यात पहिल्यांदा काय घ्यायला पाहिजे, तर सगळ्यात चांगलं सगळ्यात उत्तम असं औषध, शीत स्निग्ध थंड असणारं औषध ते म्हणजे गाईचं तूप। म्हशीचं तूप घेण्याच्या ऐवजी आपण जर गाईचं तूप रोज सकाळी 2 चमचे किंवा सकाळी संध्याकाळी दिवसभरामध्ये जर 2 चमचे चपातीला लावून भातातून जर घेतलं तर त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं पित्ताचं प्रमाण देखील कमी होतं। बऱ्याच वेळेला आपल्याला असं सांगितलं जातं की तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, तर गाईच्या तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही। जर आपण गाईचं तूप सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा चपातीसोबत घेतलं तर याने पित्ताचा चांगल्या पद्धतीनं त्रास कमी होऊन जाईल। जे लोणी असतं तर ते लोणी आपण साखरेसोबत जर घेतलं, खडी साखरेसोबत जर घेतलं तर याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पित्ताचा त्रास कमी होतो। आपल्याला आवळा सगळ्यांना माहिती आहे, बऱ्यापैकी आता सगळीच लोक आवळ्याचा रस पिणं, आवळ्याचा सरबत पिणं, आवळा कँडी खाणं असे प्रकार करत असतात। आवळ्याची कँडी, मोरावळा हे पदार्थ जर आपण जेवणामध्ये घेतले किंवा रोज सकाळी संध्याकाळी एक आवळा किंवा आवळा कँडी जर घेतलं तर याने सुद्धा पित्त चांगल्या पद्धतीने कमी होत असतं। मित्रांनो, गुलकंद आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गुलाबापासून तयार केलं जाणारं गुलकंद हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की ते सुद्धा पित्ताला कमी करणारं अतिशय चांगलं औषध देखील म्हटलं तरी चालेल की जेणेकरून पित्त तुमचं कमी होणार आहे। जेवणामध्ये आपण घेत असलेले मैद्याचे पदार्थ, बेसनचे पदार्थ, तुरीची डाळ, हरभरा डाळ, पाव, बटर, खारी, टोस्ट हे जर कमी केलं तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला पित्त कमी व्हायला मदत होते। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना काळे मनुके माहीत आहेत, आमच्या तासगावचे मनुके देखील फेमस आहेत। हे काळे मनुके जर आपण दिवसभर भिजत ठेवले आणि साधारण 8 ते 10 मनुके रात्री झोपताना जर खाल्ले तर याने चांगल्या पद्धतीनं पित्त कमी होतं आणि याला मृदू विरेचक देखील म्हटलं जातं। म्हणजे ज्या लोकांचं पोट साफ होत नाही, ज्या लोकांना अपचनाचा त्रास आहे, रक्त कमी आहे, अशा लोकांनी देखील जर दिवसभर भिजत ठेवून रात्री जर काळे मनुके खाल्ले तर याचा चांगला फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। हे मित्रांनो, आपण घरगुती घेणाऱ्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या की कशा पद्धतीनं आपण या घरगुती गोष्टी घेतल्यानंतर आपल्याला चांगला फायदा होत असतो। आयुर्वेदामध्ये 3 रसांचे आहार घ्यायला सांगितलेत की जेणेकरून तुमचं पित्त हे कमी प्रमाणात राहू शकतं किंवा कमी प्रमाणात त्याचा त्रास होऊ शकतो। तर त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत, एक तर कषाय रस आहे की ज्याला आपण तुरट रस म्हणतो, दुसरा तिक्त रस आहे ज्याला आपण कडू रस म्हणतो आणि तिसरा मधुर रस आहे। तर कषाय रसामध्ये कुठलं फळ येतं, तर आवळा आणि डाळिंब ही फळं जर आपण घेतली तर याने चांगल्या पद्धतीने आपलं पित्त कमी व्हायला मदत होते। जे कडवट रस आहे, जर आपण कडुलिंबाची पानं रोज सकाळी 4 जर खाल्ली तर याने सुद्धा चांगल्या पद्धतीने आपलं पित्त कमी येत असतं। पण बऱ्याच वेळेला कडुलिंबामुळे वात देखील वाढत असतो, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घेणं गरजेचं आहे। आणि मधुर रस की ज्याला आपण गाईचं दूध, गाईचं तूप देखील म्हणू शकतो की याने देखील खूप चांगल्या पद्धतीनं आपलं पित्त कमी व्हायला मदत होते। ह्या सगळ्या घरगुती गोष्टी झाल्या। आता याच्यामध्ये आपण औषधोपचार कुठला करू शकतो, तर औषधोपचार करत असताना सगळ्यात प्रथम आपण आपल्या जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे। ते घेऊन आपण
सूतशेखर असेल, कामदुधा असेल, की अविपत्तिकर चूर्ण असेल, सोबतच गंधर्वहरितकी चूर्ण असेल, अशी औषधं जर आपण पोटातनं घेतली की जेणेकरून आपल्याला पित्त कमी व्हायला मदत होते. बऱ्याच वेळेला पित्ताची जळजळ होत असेल तर अशासाठी जर आपण प्रवाळ पंचामृत रस, प्रवाळ पिष्टी किंवा प्रवाळ भस्म जर घेतलं तर याने सुद्धा आपला चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने भूनिंबादी काढा अशी औषधं किंवा पित्त काढा अशी औषधं जर आपण पोटातनं घेतली तर चांगल्या पद्धतीनं पित्त तुमचं कमी होत असतं. विजयी भव आयुर्वेदनं तयार केलेलं पित्त फ्री कॅप्सूल ही देखील पित्ताला चांगल्या पद्धतीनं कमी करत असते. ती सुद्धा तुम्ही घेऊन बघा की त्याने सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पंचकर्माचा विचार केला तर याच्यामध्ये आपण शिरोधारा आणि विशेष करून विरेचन जर आपण करून घेतलं तर चांगल्या पद्धतीनं तुमचं पित्त हे विरेचनाच्या माध्यमातून कमी होत असतं. ज्या लोकांना पोटाच्या जास्त प्रमाणात तक्रारी आहेत तर अशा लोकांनी बस्ती देखील करून घ्यावी की त्यांना आपल्याला फायदा झालेला पाहायला मिळतो. काही पथ्य पाळणे देखील गरजेचं आहे. याच्यामध्ये मैद्याचे पदार्थ, बेसनचे पदार्थ, तुरीची डाळ, हरभरा डाळ, पाव, बटर, खारी टोस्ट हे पूर्णपणे बंद करायला पाहिजे. नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायला पाहिजे किंवा 15 दिवसातनं एकदा, महिन्यातनं एकदा घ्यायला पाहिजे. ज्या लोकांना ॲसिडिटीचा जास्त प्रमाणात त्रास होतो आहे अशा लोकांनी रात्री जागरण आणि दिवसा झोपणं हे पूर्णपणे टाळायला पाहिजे की जेणेकरून त्यांचा वाढलेलं जे काही पित्त आहे ते पित्त कमी होईल आणि पुन्हा पित्त वाढणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला जर योजना आपण केली किंवा अशा पद्धतीनं जर आपलं शेड्यूल आपण ठेवलं तर खूप चांगल्या पद्धतीनं आपलं पित्त कमी होऊन जाईल आणि पित्ताचा त्रास तुम्हाला होणार नाही हे आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.